कर्नाटक राज्य दलित संघर्ष संघटना आंबेडकर मार्ग यांच्या वतीने जोडा तालुक्यातील आसू ग्रामपंचायत हद्दीतील इडये येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात नुकतीच बैठक पार पडली। जिल्हा संचालक विनोद हरिजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या आसू ग्राम पुरुष आणि महिला समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणाबरोबरच सामाजिक हिताचे विविध उपक्रम, सामाजिक न्यायासाठी राबविण्यात येणारी आंदोलने तसेच आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी निवड करण्यात आलेल्या पुरुष आसू ग्राम समितीच्या ग्रामसंचालकपदी रमेश हरिजन यांची निवड करण्यात आली। कार्यदर्शी म्हणून गजानन चांभार, खजिनदार म्हणून मदन गावडे, समिती संचालक म्हणून अनंत हरिजन, सोमनाथ हरिजन, गुरुदास पवार, शिवाजी हरिजन आणि कांता हरिजन यांची निवड करण्यात आली। तर महिला आसू ग्राम समितीच्या ग्राम संचालिका म्हणून प्रतिमा हरिजन, कार्यदर्शिका म्हणून चंद्रिका हरिजन, खजिनदार म्हणून ललिता हरिजन, समिती संचालिका म्हणून लक्ष्मी हरिजन, सुनीता हरिजन, अनुसया हरिजन आणि सुमलता हरिजन यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीत जिल्हा संचालक विनोद हरिजन, तालुका संचालक तातोबा हरिजन, तालुका संघटना संचालक सुरेश कांबळे, जिल्हा संघटना संचालक राजेंद्र हरिजन, जिल्हा खजिनदार देवानंद कांबळे, मंजुनाथ हरिजन, प्रकाश हरिजन, देवीदास हरिजन, नामदेव हरिजन, लिकू हरिजन तसेच जोडा ग्राम महिला संघटनेच्या संचालिका रेणुका हरिजन, शिवन्या हरिजन, बेबी हरिजन, रेणुका तसेच प्रभावती हरिजन यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते।